नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टलच्या लेटेस्ट अपडेट बद्दल बोलणार आहे. आणि गुड न्यूज आहे मित्रांनो, सगळीकडे नवीन नवीन जाहिराती तुम्हाला पाहायला मिळत आहे पवित्र पोर्टल थ्रू. आणि अशीच एक जाहिरात वाशिम डिस्ट्रिक्टची पण आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच की यावरून असं आपण सांगू शकतो की सगळ्या जिल्ह्यातली जी बिंदू नामावली आहे किंवा रोस्टर आहे हे पूर्ण होत आलेलं आहे. त्यामुळेच आपल्याला सगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या जाहिराती सध्याच्या परिस्थितीत बघायला मिळत आहे. अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बाब ही आहे की जर या 30 जून पर्यंत सगळ्या जिल्ह्याच्या व्यवस्थितपणे बिंदू नामावली कंप्लीट झाली मित्रांनो, तर आपल्याला जुलै महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये जाहिराती बघायला मिळतील. म्हणजेच ही जी भरती आहे किंवा लिस्ट आहे आपल्याला ऑगस्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला सप्टेंबर किंवा ऑक्टोबरची वाट बघावा लागणार नाही. आणि सध्याची परिस्थिती पाहता सगळ्या जिल्ह्यातले मोस्ट ऑफ द रोस्टर कंप्लीट होताना दिसत आहे. म्हणजे बिंदू नामावलीसाठी आणखी मुदतवाढ मिळणार नाही. आणि जर 30 जून पर्यंत हे रोस्टर कंप्लीट झाले तर आपल्याला फर्स्ट वीक ऑफ जुलै मध्ये जाहिराती पाहायला मिळतील. आणि जर आपल्याला फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये जाहिराती जनरेट झाल्या मित्रांनो, तर ही भरती नक्कीच फर्स्ट जे फेज आहे ते ऑगस्टमध्ये कंप्लीट होताना दिसणार. आणि भरपूर उमेदवारांना आपण बघणार की जॉईनिंग पण मिळणार. मग ते विदाऊट इंटरव्ह्यू असो की विथ इंटरव्ह्यू असो, तर सगळे उमेदवार वाट पाहत आहे. भरपूर उमेदवार नाराज झाले असतील, पण आता कुठेतरी आपल्याला चांगल्या गोष्टी दिसू लागलेल्या आहे. आणि जास्तीत जास्त असं वाटते की जास्तीत जास्त चांगल्या संस्था किंवा चांगल्या जागा पवित्र पोर्टलवर यावेळेस येणार आहे. आणि जास्तीत जास्त जागाची भरती यावेळेस होणार आहे. आणि माहितीनुसार जवळजवळ बुलढाणा जिल्हा, नाशिक जिल्हा, चंद्रपूर जिल्हा ह्या जिल्ह्याचे रोस्टर कंप्लीट होताना अमरावती जिल्हा, जे अकोला जिल्हा आहे या जिल्ह्याचे रोस्टर कंप्लीट होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो. आणि लवकरच सगळ्या जाहिराती आपल्या समोर असणार आणि प्रेफरन्सेस आपल्याला बघायला मिळणार आहे. भरपूर सारे उमेदवार असे आहे किंवा अपियर उमेदवार जे आहे, आता ज्यांनी 2022 ची परीक्षा दिलेली आहे, 25 ची दिलेली आहे किंवा त्या पूर्वीची टेट परीक्षा दिलेली असेल, अशा उमेदवारांना या पवित्र पोर्टलच्या भरतीबाबत सगळ्या गोष्टी माहीत असतात. पण नवीन या वेळेस 2025 च्या भरतीमध्ये अपियर स्टुडंट पण आहे, अपियर विद्यार्थी पण आहे. आणि त्यांना या भरती रिलेटेड जास्त काही माहिती नाही, खूप कन्फ्यूज आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. मी नक्कीच तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते. आणि अशा उमेदवाराला पोर्टल कसं लॉग इन करायचं, प्रेफरन्सेस कुठे जनरेट होतात, कसे लॉक करायचे, फेज 1 विदाउट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू कसे पाहिजे, ह्या गोष्टीचा सुद्धा नॉलेज नाही आहे. जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा की मॅम आम्हाला ह्या गोष्टीबद्दल किंवा ह्या टॉपिकबद्दल माहिती द्या. नक्कीच मी तुम्हाला मदत करेन. जे उमेदवार डिमोटिवेटेड झालेले आहे किंवा नेगेटिव्ह माइंडसेट त्यांचा आहे, मोस्ट ऑफ द उमेदवाराचे मी बघते कमेंट्समध्ये टोटली त्यांचा नेगेटिव्ह माइंडसेट असते. अशा उमेदवारांनी जर तुम्हाला या भरतीत लागायचं असेल तर सर्वप्रथम आपण जो विचार करत असतो त्यानुसारच आपल्यासोबत घडत असते. म्हणजे जर आपण पॉझिटिव्ह विचार केला स्वतःसाठी तर आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह होणार. तर या भरती रिलेटेड कोणतेही संभ्रम न पाळता किंवा काही नेगेटिव्ह न विचार करता पॉझिटिव्ह विचाराने तुम्ही पुढे जायला पाहिजे. आणि असा ठाम निश्चय करा की या 2025च्या भरतीमध्ये नक्कीच माझं सिलेक्शन होईल आणि मी जॉईन होईल विदाउट एनी इश्यू किंवा प्रॉब्लेम. असं जर तुमचा माइंडसेट असेल, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला किंवा
पक्क तुम्ही निर्धारित केलं, की या भरतीमध्ये एनी हाऊ माझं सिलेक्शन झालं पाहिजे आणि त्यानुसार म्हणजे ठाम विचार करूनच गोष्टी होत नसतात. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न पण तेवढेच करावा लागत असते. आणि जर तुम्ही ठाम विचार मताने, की मी या भरतीत लागणार आणि त्यानुसार सगळी तयारी केली पवित्र पोर्टलची किंवा जर तुम्हाला काही माहीत नसेल, तर पवित्र पोर्टल रिलेटेड सगळ्या माहिती तुम्ही सध्याच्या परिस्थितीत YouTubeला अवेलेबल आहे. तर तुम्हाला जर माहिती नसेल, तर सगळ्या गोष्टीची माहिती काढा, की भरती कशाप्रकारे होते, कोणते प्रॉब्लेम्स येतात. काही-काही लोकांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमुळे जॉइनिंग राहतात. वारंवार मी माझ्या व्हिडिओत असंच सांगत असते, की अजून तुम्हाला फार वेळ आहे. जर डॉक्युमेंट नसतील, कोणत्या गोष्टी नसेल, तर आत्ताच तुम्ही काय करायला पाहिजे, ते डॉक्युमेंट काढून घ्यायला पाहिजे. कारण की सगळ्यात महत्त्वाचं जे असते, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते. तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर फर्स्ट स्टेप ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची असते आणि त्यामध्ये जर तुम्ही कुठेतरी चुकला, काहीतरी राहिलं, काहीतरी विसरले, तर तुम्ही त्या भरतीतून डायरेक्टली बाद होता. मग अशा गोष्टी आपल्यासोबत झाल्या नाही पाहिजे. आपण परिपूर्ण या भरतीसाठी रेडी असायला पाहिजे, की ही जी भरती होणार, या भरतीमध्ये कुठेच मी कमी पडणार नाही आणि सगळी तयारी तुम्ही जर आत्ताच तुम्हाला ह्या भरतीला भरपूर वेळ लागलेला आहे आणि अजून लागणार सुद्धा आहे. भरपूर वेळ तुमच्याकडे आहे. या भरती रिलेटेड जर तुम्हाला काही माहिती नसेल, तर नक्कीच त्याच्याबद्दल माहिती करून घ्या आणि चांगल्या माइंडसेटनी, चांगल्या प्लॅननी पुढे जा. म्हणजे की तुम्हाला काय होईल, या भरतीमध्ये सक्सेस व्हाल आणि कुठेतरी मला कमेंट करा, की मॅडम आमचं या भरतीमध्ये जॉइनिंग झालेलं आहे. अशाच प्रकारच्या नवीन-नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि माझे टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉइन करू शकता. धन्यवाद.